हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माधुरी डेली ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग, कशा आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल, हो की नाही? तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी इथे ना 2 दिवसापासून मी कैऱ्या फोडून ठेवलेल्या होत्या आणि थोड्याशा उन्हामध्ये सुद्धा वाळवलेल्या होत्या. पण ऍक्च्युली कैऱ्यांना ना पाड लागलेला नव्हता. म्हणजे आमच्या इकडे असं म्हणतात की कैऱ्यांना पाड लागल्यानंतरच आपल्याला लोणचं बनवायचं असतं. तर इथे ना कैऱ्यांना माझा पाड लागलेला नव्हता, त्यामुळे बहुतेक ते लोणचं राहते का नाही असं मला गॅरंटी नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं खाण्यापुरतं तिथे गुळाचं लोणचं बनवावं. तर मी इथे तुम्हाला दाखवते माझी काय काय तयारी झालेली आहे. तर इथे माझं सगळं किचन वगैरे मी साफ करून घेतलेलं होतं आणि स्वयंपाक मी शक्यतो आंघोळ वगैरे झाल्यानंतरच करत असते, त्यामुळे सगळे इथे मी साफ करून घेतलेलं आहे. आता स्वयंपाकाची माझी तयारी चालू आहे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय माझी तयारी चालू आहे. तर बघा इथे पाहू शकता, तिथे मी ना 2-3 दिवसापासून ही तेल पिशवी फोडलेली होती. तर काही केलं तरी आपल्याला वायाला घालवायचं नाही, तेल वगैरे पिशवी आपण कट करून लावायचं, म्हणून इथे ना मी कणिक मळून ठेवलेली आहे. तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी पिशवीला हे लावून ठेवलेलं आहे. इथे मी डाळ घातलेली आहे भिजायला, कारण याची ना मला डाळीची चटणी बनवायची आहे. घरामध्ये सर्वांना खूप आवडते. तर ही वाट्या ज्या आहेत ना, यामध्ये पिशवीमध्ये थोडंसं इथे तेल निघालं. जेव्हा पण आपण अशी पिशवी ठेवतो ना, तेव्हा त्याच्यात लगेच टाकून द्यायची नाही, ती थोडंसं वरती नितळायला ठेवली की मग त्यामध्ये असं तेल निघतं. तर एवढं तेल माझं इथे निघालेलं आहे आणि ती पिशवी इथे मी कट करून कणकीवरती लावलेली आहे. म्हणजे आपली कणिक पण छान राहते आणि त्याला थोडंसं तेल पण लागतं. तर बघा अशा पद्धतीचं इथे माझ्या हे कैऱ्या झालेल्या आहेत. आता तुम्हीच सांगा हे लोणचं टिकेल का नाही, करू की नको ही लोणचं. ॲक्च्युली याला पाड तर लागलेला नाही आहे, पण मला वाटतं हे खराब होईल लवकरच, म्हणून मी याला काही करायची इच्छा नाही आहे. थोडंसं यातले चांगले चांगले मी काढून घेणार आहे आणि मग त्याचं थोडंसं गुळाचं लोणचं मी बनवणार आहे तात्पुरतं खाण्यापुरतं, कारण हे जास्त दिवस टिकणार नाही असं मला वाटते. तर इथे रात्रीचं मी वांग्याची भाजी बनवली होती, तर ती वांग्याची भाजी माझी शिल्लक आहे. असं काही उरलं की मी कधी फेकून देत नाही, तर सगळे मिळून आम्ही खात असतो. तर बघू शकतात अशा पद्धतीचं तर हे झालेलं आहे. तर याची मी रेसिपी तुम्हाला दाखवतेच, मी गुळाचं लोणचं कसं बनवलेलं आहे. तर आता यातले चांगले चांगले कैऱ्याच मी फक्त निवडून घेणार आहे. तर कैऱ्या इथे साईडला ठेवून मी लगेच स्वयंपाकाला लागलेले होते. स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर त्यासाठी साधी सिंपल मी लाल तिखट टाकून ही भाजी बनवणार होते. असं तर मी शक्यतो शेंगाची भाजी बनवताना वाटण काढून बनवत असते, पण आता बऱ्याच दिवस झालं ना मी सारखी शेंगांना म्हणजे वाटण काढून बनवत असते, त्यामुळे ना पित्त व्हायला लागलेलं आहे. म्हणून म्हटलं चला आज लाल तिखट वापरूनच इथे शेंगा बनवायच्या. तर त्यासाठी नाही इथे मी लसूण अद्रक आणि खोबरं हे सगळं बारीक करून घेतलं आणि त्याची फोडणी घालायची होती मला. तर पाणीसुद्धा इथे मी थोडंसं टाकून घेतलं शेंगांमध्ये, शेंगा व्यवस्थित धुवून घेतले आणि तिथं फोडणीसाठी इथे ना गॅसवरती कढई मांडून घेतलेली होती. तर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरे घालायचे असतात, तर माझ्याकडे जिरे संपली होती, म्हणजे जिरे नव्हतेच माझ्याकडं. तर त्यासाठी मी फक्त इथे मोहरी घालून घेतलेली होती. मोहरी छान तडतडू दिली आणि नंतर ना त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेतला. आणि भाजीची टेस्ट ना आपली मोहरीवरती असते, तर मोहरी छान तडतडू द्यायची, तरच मग आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं. मग नंतर कढीपत्ता घालून घेतला, मग थोडंसं अद्रक लसूण जे मी घालून घेतलेलं होतं खोबरं वगैरे, तर ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलं. हळद, लाल तिखट आणि थोडासा आपला परत लाल तिखटच होतं जे काश्मीरी मिरची आपण म्हणतो तरीसाठी, तर ते थोडंसं इथं मी वापरलेलं होतं. तर हे सगळं एकत्रित हलवून घेतलं आणि त्यामध्ये शेंगा टाकून ना सगळं छान असं मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडंसं मग आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आधी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि नंतर पाणी घालून घेतलं. आता मी शेंगदाण्याचा कूट ना लगेच घालत नाही यामध्ये. तर मी ना म्हणजे माझी मम्मी अशा पद्धतीनेच भाजी बनवते. जेव्हा आपली ही भाजी उकळी फुटते ना, तेव्हाच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. म्हणून मग मी इथे भाजीला थोडीशी उकळी येऊ दिली आणि नंतर मग यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. आता ह्या भाजीला छान असं शिजू द्यायचं आणि मग आपल्याला ही भाजी रेडी होते. एवढी सुंदर ही भाजी लागते ना, अगदी साध्या सिंपल पद्धतीने आज मी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती, पण खरंच खूप सुंदर झालेली होती. लहानांना सुद्धा आवडणारी आपली ही अशी साधी सिंपल शेवग्याच्या शेंगांची भाजी, कारण आज माझ्या मुलांनी खरंच खाल्ली. असं तरी मुलं दोन्ही पण शेवग्याच्या शेंगा म्हटलं की लगेच म्हणतात आम्हाला दुसरं काहीतरी बनव, पण आज खरंच दोघांनी सुद्धा आवडीने खाल्ली. खूप सुंदर ही भाजी झालेली होती. तर इथे मी डाळीची चटणी मला बनवायची होती, कणिक मळून ठेवलेली होती. सगळा पसारा इथे किचन वाट्यावरतीच होता, सगळं पटापट आवरून घेतलं. तोपर्यंत आपले शेंगासुद्धा शिजत आलेल्या होत्या.
जास्त घट्टही मी काही बनवलेले नव्हते, थोडेसे पातळच केलेले होते, म्हटलं चुरून खाता येईल म्हणून. आणि इथं पटापट लगेच स्वयंपाकाला लागून घेतले. तर चपात्यासुद्धा मी गरमागरम करून घेतल्या. डाळीची चटणीसुद्धा बनवायची होती. तर डाळीची चटणी बनवायची तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल ना, तर तसं रेसिपी म्हणून मला कमेंट करा. तुमच्यासाठी ही रेसिपी मी परत एकदा आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर या पद्धतीने छान अशी तोंडाला चव येणारी ही मस्त अशी डाळीची चटणी, कारण भाज्या खाऊन खाऊन ना उन्हाळ्यामध्ये बोर होऊन जातं, नको वाटतं तेच तेच भाज्या खायला. तर त्यासाठी नाही ते मस्त अशी मी डाळीची चटणी बनवत असते. खरंच खूप सुंदर याची चव लागते. साधारण एवढ्या कैऱ्यांसाठी इथे मी घेतलेलं आहे थोडंसं लोणचं मसाला, त्यामध्ये मोहरीची डाळ पण आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, एवढासा गूळ घेतलेला आहे आणि इथे लवंगा घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. इथे 1 वाटी मी तेल घालणार आहे. तर इथे मी 1 वाटी तेल घालून घेते. साधारण 1 वाटी एवढं तेल इथे मी घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला या लवंगा टाकून घ्यायच्या आहेत. लवंगांना छान तडतडू द्यायचं आहे. म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. लवंगा आता तडतडले आहेत. यामध्ये आता आपल्याला हे जे मसाला घातलेला होता ते सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. गूळ देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये जो आपण लोणचं मसाला वापरला त्यामध्ये मीठ सुद्धा होतं आणि ऑलरेडी आपण या कैऱ्यांना मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवलेली आहे. त्यामुळे इथे मी हळद आणि मीठ इथे घातलेलं नाही आहे. नंतर हळद थोडीशी घेतलेली आहे पण मीठ बिलकुल घेतलेलं नाही, कारण जेव्हा आपण आंबट गोड लोणचं बनवतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे, नाहीतर ते खारट लागतं, टेस्ट थोडीशी वेगळी येते. तर या पद्धतीने आपलं हे इथे मसाला रेडी झालेला आहे. पाहू शकतात इथे गूळ पण आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण या कैऱ्या घालून घेणार आहोत. गूळ या पाकात शिजवल्यामुळे काय होतं, तर आपण जे लोणचं बनवतो तर त्याचं जे सालं असतं ना ते गुळामुळे अगदी चिकट राहतं आणि वर्षभर ते साल आपलं हलत नाही, म्हणजे व्यवस्थित असं राहतं. बऱ्याच वेळेस काय होतं, तर आपण लोणचं बनवतो पण त्याची साल लगेच निघून जाते, म्हणजे मुरल्या जातं जसं लोणचं तसं त्याची साल निघून जाते. पण जेव्हा पण तुम्ही असे गुळाच्या पाकामध्ये लोणचं असं शिजवून घेताल तेव्हा त्याची साल अगदी घट्ट होते आणि मग ते निघत नाही. जोपर्यंत आपलं लोणचं आहे तोपर्यंत त्याची साल मात्र व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे छान असं गुळाच्या पाकामध्ये 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त इथे मी मोहरी डाळ वगैरे वापरलेली नाहीये, थोडं थोडं साहित्य घालायचं आहे. तर पाहू शकतात व्यवस्थित असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपलं हे लोणचं असं बनलेलं आहे. आता हे छान मुरलं गेलं तर याची चव उतरते, म्हणजे जो आपला आंबट गोडपणा असतो तो खूप सुंदर लागतो. आणि लिंबाचं लोणचं जेव्हा आपण बनवतो तेव्हा लक्षात ठेवायचं मीठ थोडंसं कमीच घालायचं,
जेणेकरून याला जास्त खारट लागत नाही, कारण गूळ घातल्यामुळे ना याची चव लगेच खारट लागते. त्यामुळे त्याला थोडंसं आपल्याला मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. मस्तच आपलं इथे चटपटीत आंबट गोड इथे लोणचं तयार झालेलं आहे. 2-3 मिनिटं इथे मी सगळं शिजवून घेणार आहे. जेणेकरून हे जे आपण लोणचं बनवलेलं आहे तर याची साली अगदी घट्ट होतात आणि व्यवस्थित असं हे आवळून राहतं. जोपर्यंत आपलं लोणचं आहे तोपर्यंत याची साल निघत नाही. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्याला हे एखाद्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, म्हणजे हवाबंद भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. पाहू शकतात मसाला त्याचा या पद्धतीने झालेला आहे. खूप सुंदर लागतं हे लोणचं. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कसं लागतं ते कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथे मी 2-3 मिनिटं लोणचं पूर्ण छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीचं आपलं इथे लोणचं तयार झालेलं आहे. आता हे लोणचं मुरल्यानंतर अतिशय सुंदर लागतं. आता हे लगे खायला गेलं तर चांगलं लागणार नाही, पण 2-3 दिवसानंतर चांगलं छान असं मुरलं गेलं तर त्याची चव अगदी दुप्पट होते. तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तर इथे ना मी ही भरणी प्लास्टिकची घासून पुसून ठेवलेली होती, कारण यामध्ये आपल्याला थोडंही पाणी लागलं नाही पाहिजे, म्हणजे आपलं हे लोणचं टिकून राहतं. खरं तर हे लोणचं मी थोडंसंच केलेलं होतं, कारण जास्त दिवस हे टिकणार नव्हतं, कैरीला पाड नव्हता, त्यामुळे जास्त काही बनवलेलं नव्हतं हे लोणचं. म्हटलं आता चालू आपण खातोय तोपर्यंत 1 महिन्यात संपून जाईल, एवढंच इथे मी लोणचं बनवलेलं होतं. आणि तर खूप सुंदर हे लोणचं लागतं. जेव्हा पण आपण गूळ घालतो, गूळ घालून हे लोणचं शिजवून घेतल्यामुळे ना त्याचा फायदा असा होतो की आपलं हे लोणचं शेवटपर्यंत आहे तसं राहतं, म्हणजे त्याची जी साल निघून जात नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण त्यामध्ये मीठ वगैरे घालत राहतो, म्हणजे मेथ्या हे भरपूर काही घालत राहतात त्यामध्ये, तर ते लोणचं शेवटपर्यंत राहत नाही, म्हणजे वर्षभर आहे तसं लोणचं राहत नाही. त्याची साल गळून जाते आणि फक्त त्यातले आतले जे आपण कोई म्हणतो तर तेच राहतं कडक, बाकी सगळं निघून जातं, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये. तर हे लोणचं आपण जेव्हा गूळ घालून करतो ना तर शेवटपर्यंत आहे तसंच लोणचं राहतं, कारण गुळामुळे ना चिकटपणा येतो आणि ते जे आपण साल म्हणतो, कातड म्हणतो त्याचं, तर ते आहे तसं शेवटपर्यंत टिकून राहतं. म्हणजे अगदी वर्षभर 2 वर्ष जरी तुम्ही हे लोणचं वापरलं तर हे टिकून राहतं. या पद्धतीने एकदा लोणचं नक्की ट्राय करू आणि कसं झालं आहे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.